कारण पुण्यामधल्या सीबीआयच्या मुख्यालयामध्ये संशयित पालक आणि त्यांच्या विद्यार्थ्यांना सध्या चौकशीसाठी बोलवण्यात आलंय। नीट पेपर फुटीच्या प्रकरणामधील संपर्कामध्ये असणारे पालक आणि त्यांच्या विद्यार्थ्यांना मोबाईल, लॅपटॉप आणि बँकेची कागदपत्रे घेऊन चौकशीसाठी सीबीआयच्या या मुख्यालयामध्ये बोलवण्यात आलंय। राज्याच्या वेगवेगळ्या जिल्ह्यांमधून पालक आणि विद्यार्थी हे आज या ठिकाणी पोहोचणार आहेत। मिकी घई आमचे प्रतिनिधी आपल्याला याविषयी अपडेट्स देत आहेत। मिकी, ज्या पद्धतीने पेपर ज्या प्राध्यापकांनी किंवा ज्या क्लासच्या संचालकांनी फोडले आहेत त्यांची चौकशी आणि त्यांची अटक एकीकडे सुरू आहे आणि दुसरीकडे ज्यांनी आपल्या पाल्यांसाठी हे पेपर विकत घेतलेत किंवा जे विद्यार्थी याच्यामध्ये असतील त्यांची देखील चौकशी होणार आहे। पेपर फुटी प्रकरणी आतापर्यंत आरोपी जे अटकेत आहेत त्यांची कसून चौकशी सुरू आहे आणि आता मी पुण्यातील सीबीआयच्या कार्यालयाच्या बाहेर आहे आणि इथं मनीषा वाघमारे आणि मनीषा जे मांढरे आहेत त्यांची समोरासमोर बसून चौकशी सुरू आहे आणि मनीषा वाघमारेच्या खात्यावर जे वेगवेगळ्या खात्यावरून 21 खात्यावरून पैसे आलेले आहेत तशा पालकांना या ठिकाणी चौकशीसाठी बोलवलं जातंय। तुम्ही यांच्या खात्यावर पैसे का टाकले, त्यांचे कागदपत्र, बँक डिटेल्स, इतर सगळं काही घेऊन सीबीआयने या ठिकाणी त्यांना बोलवलं आहे आणि कसून चौकशी सुरू आहे। काही पालक आत्ताच या ठिकाणी दाखल झालेली आहेत, पॅरेंट्स काही कागदपत्र घेऊन देखील दाखल झालेली आहेत। ते नक्की कुठून आलेत याची माहिती मिळू शकलेली नाहीये, मात्र यामध्ये आणखीन काही धागेदोरे समोर येण्याची शक्यता आहे। का तर दिल्लीवरून काही सीबीआयचे वरिष्ठ अधिकारी आता 11:30च्या फ्लाईटनी पुण्याच्या विमानतळावर लँड झालेले आहेत आणि ते सगळी टीम जी दिल्लीवरून येते सीबीआयचे अधिकारी ज्यांच्याकडे आणखीन काही यामध्ये लिंक्स आहेत ते याच कार्यालयामध्ये पोहोचणार आहेत आणि वाघमारे आणि जे मांढरे आहेत त्या दोघांची चौकशी त्या ठिकाणी सुरू आहे। त्यांना आणखीन काही प्रश्न या ठिकाणी उपस्थित केले जाणार आहेत कारण की बराच यामध्ये पैशाचा देवणघेवण झालेली आहे। अजून सुद्धा बरेच असेच काही डॉक्टर सुद्धा याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहेत अशी देखील शक्यता या ठिकाणी सीबीआयच्या अधिकाऱ्यांना आहे आणि त्यामुळेच आता दिल्लीवरून काही वरिष्ठ अधिकारी पुण्यामध्ये दाखल झालेले आहेत आणि याच कार्यालयामध्ये पुन्हा एकदा या सगळ्या जणांची समोरासमोर बसून चौकशी देखील होणार आहे। काही वेळातच ते अधिकारी ठिकाणी पोहोचणार आहेत। एअरपोर्टवर त्यांना घेण्यासाठी अर्थातच जे गाड्या आहेत ते तिथे रवाना झालेले आहेत आणि जर आता आपण बघितलं तर जे वरिष्ठ अधिकारी आहेत सीबीआयचे ते इथं आहेत, मात्र आता दिल्लीची टीम देखील या ठिकाणी येणार आहेत। आतापर्यंत या आरोपींना अटक करून दिल्लीच्या सीबीआयच्या कोर्टासमोर हजर केलं जात होतं, मात्र आता दिल्लीचे जे वरिष्ठ अधिकारी आहेत ते या ठिकाणी येत आहेत कारण की कस्टडी त्यांना मिळालेली आहे आणि यांच्या घरामध्ये अर्थात क्वेश्चन पेपर देखील मांढरेच्या जे कॉलेज आहे मॉडेर्न कॉलेज त्या ठिकाणी त्यांच्या लॉकरमध्ये सापडलेले आहेत। हे क्वेश्चन पेपर कुठून आलेले होते, कुठं कुठं दिले होते, याच्यात पैशाची आणखीन कुठं देवण झालेली आहे। आता जसं आपल्याला लातूरमधून एका डॉक्टरला ताब्यात घेण्यात आलं, त्यांनी त्याच्या मुलासाठी हे पेपर विकत घेतलेलं होतं। असे आणखीन काही लोक आहेत ज्यांनी आपल्या मुलांसाठी पेपर विकत घेतलेलं होतं, त्यांना देखील चौकशीसाठी बोलवलं जातंय आणि कदाचित त्यांना देखील अटक केली जाऊ शकते सीबीआयच्या या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून। आणखीन काही महत्त्वाचे सोर्स आणि धागेदोरे दिल्लीतील अधिकाऱ्यांच्याकडे आहेत आणि त्यामुळेच आता दिल्ली सीबीआयची टीम देखील पुण्यात पोहोचलेली आहे, दाखल होते आणि पुढे देखील अशाच पद्धतीने कसून चौकशी सुरू राहणार आहे आणि बरेच काही गोष्टी यात समोर येण्याची आता शक्यता आहे। अगदी मिकी, ज्या पद्धतीने आपण त्या डॉक्टरांचा उल्लेख केला, डॉक्टर शिरुरे यांना लातूरमधून अटक करण्यात आली होती ज्यांनी आपल्या मुलासाठी हा पेपर विकत घेतला होता मोटेगावकरकडून, बरोबर? आणि आता मला असं विचारायचं आहे की ज्या पालक आणि विद्यार्थ्यांना चौकशीसाठी बोलवण्यात आले ते मोटेगावकर म्हणजे आरसीसी क्लासचे विद्यार्थी आहेत की इतरही आहेत? हे आरसीसी क्लासचे विद्यार्थी आहेत का इतर लोक आहेत हे आता अजून समजू शकलेलं नाहीये, मात्र अजून एक महत्त्वाची माहिती म्हणजे आरसीसी क्लासमध्ये जे इतर टीचर्स आहे, स्टाफ आहे, त्यांना देखील सीबीआयनी चौकशीसाठी बोलवलंय कारण यांनी पुढे कुठं विद्यार्थ्यांना पेपर दिली आहेत का, त्यांच्या क्लासमध्ये कुणाकुणाला पेपर डिक्टेड झाली आहेत का, हे देखील सीबीआयचे अधिकारी या ठिकाणी तपासतायत। ज्या पद्धतीने लातूरमधून या डॉक्टरला ताब्यात घेण्यात आलेला आहे, मोटेगावकरांकडून यांनी पेपर थेट विकत घेतलेलं होतं, असंच आरसीसी क्लासमध्ये शिकणारे
काही ठीक आहे. विद्यार्थ्यांना यांनी पेपर विकलेत का, त्यांच्या पालकांकडून काही पैशाची देवाणघेवाण झाली आहे का, हे देखील तपासायचं आहे. आणि त्यामुळेच सीबीआयचे अधिकारी त्यांना डॉक्युमेंट्स घेऊन, बँकचे सगळे डॉक्युमेंट्स घेऊन या ठिकाणी बोलवत अगदी मिकी, आहेत. सगळे त्यामुळे या ट्रान्झॅक्शन चौकशीमध्ये या नेमकं ठिकाणी काय होणार आहे हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. तुर्तास धन्यवाद मिकी सविस्तर माहितीसाठी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.